सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। कोणत्याही अडचणी आल्या तर त्याच्यावर मात करून भक्ती कशी वाढवायची अशी काही सूत्र नारद आपल्याला सांगतात. अडचणी कितीही जरी आल्या तरी आपलं जर भक्तीच्या सूत्रांवरती सतत मनन असेल तर भक्ती सतत वाढत जाणारच. अडचणींवर फोकस न करता भक्ती सूत्रांवर फोकस करायचं आहे आपण. भक्तिशास्त्राणि मननीयानि तद उद्बोधक कर्माणि करणीयानि. भक्तिशास्त्राचं मनन करायचं आहे. भक्ती सूत्रांवरती आपण मनन करायचं आहे म्हणजे भक्तीची वृद्धी होणार आहे. आणि त्या भक्तिशास्त्रांच्या सूत्रांना अनुसरून तशी आपण कर्म करायची आहेत. भले जग कसंही असू दे, भले जग कुठेही जाऊ देत, जगाकडे बोट दाखवत फिरवायचं नाही आहे. आपलं उद्देश्य वेगळं आहे, त्या दिशेने आपण चालायचं. आता भक्ती कशी वाढावी म्हणून काही आपल्याला कोणची साधनं केली पाहिजेत या विषयावर चर्चा नाहीच आहे आपली आता. आता हा वर्ग खूप पुढे गेलाय. जप जाप्य, भगवंताशी एकरूप होणं, भगवंताशी बोलणं, भगवंत सतत आपल्याबरोबर आहे असं जाणवणं, सगळ्या म्हणजे ज्या घटना घडत आहेत त्यांच्यापेक्षा भगवंत महत्त्वाचा आहे म्हणून सगळा भूतकाळ विसरणं, हे सगळे उपाय आपण शिकलोय, केलेत, करतो आहे. आता त्याच्याविषयी आपण चर्चा करत नाही आहोत. भक्ती वाढावी म्हणून साधनांविषयी चर्चा नाही आहे. तर भक्ती कशी वाढावी याच्यासाठी चर्चा कसली चालली आपली की कुठल्याही गोष्टी जर आड आल्या म्हणजे काय, कोणीतरी आपल्या मनाविरुद्ध वागतं, काहीतरी आपल्या मनाविरुद्ध घडतं, आपल्या मनासारखं यश मिळत नाही, त्याच्यावर भक्ती अवलंबून नाही आहे. मग त्याच्यावर उपाय काय करायचा म्हणजे भक्ती वाढेल.
तर नारदजी सांगतात की उपाय हा आहे की सतत भक्तीच्या सूत्रांचं मनन करायचं. तर भक्तिसूत्रांना अनुसरून असलेलं कार्य आपल्याला करणीय आहे असं समजायचं. म्हणजे कोणत्याही गोष्टीने आपण डिस्टर्ब होण्याचं कारण नाही आहे हे इथे सांगितलेलं आहे. आपल्याला सतत जर प्रेरणा हवी असेल कसलीही, म्हणजे काय की आता हे भक्तिसूत्र शिकलो म्हणजे काय झालं आपलं की भक्तीचं शास्त्र आपण शिकलो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हे बरोबरच आहे की काही ठराविक सूत्र आहेत ना ती पाठ करून मननासाठीच घेतली पाहिजेत, हे बरोबर आहे. सगळी सूत्र पाठ नाही होणार, महत्त्वाची घेतलीत तरी वास आहेत, हे झालं. पण आता ती भक्ती अजून वृद्धिंगत कशी होईल, म्हणजे ती हलणार कशी नाही आपल्या मनातून. सगळ्यात मोठा आणि सुलभ उपाय म्हणजे काय माहिती का, रामायण आणि भागवत ऐकणं. कोणी ऐकवत असेल तर ते ऐकायचं आणि कोणी ऐकवत नसेल तर ते आपण वाचायचं. यानंतर इतर पुराणं हवी असतील तर वाचू शकता. या गोष्टींनी भक्ती वृद्धिंगत होते. भक्तीसाठी ज्ञानाचा मार्ग हवा असेल तो उपनिषद. अडीअडचणींच्या वेळेस मन तयार नसतं उपनिषद करायला, म्हणून त्यावेळेस भक्ती वृद्धिंगत होण्यासाठी सगळ्यात बेस्ट पुराणं म्हणजे भागवत आणि रामायण. ह्याच्यासारखं दुसरं काहीही नाही या जगामध्ये. ह्या गोष्टींसाठी म्हणजे ही पुराणं ऐकण्यासाठी जर कोणी असं म्हणत असेल काय आम्हाला सगळंच माहिती आहे, म्हणजेच रामायणाचं महत्त्वच माहिती नाही आहे. 4000 वेळा लागून जरी रामायण ऐकलं तरी कंटाळा येणार नाही. त्याचं कारण रामायणातली गोष्ट ऐकायचीच नाही आहे, त्यातले सगळे रामाचे गुण आत्मसात करायचे आहेत. म्हणजे माझ्या आतमध्ये पूर्ण असं श्रीरामयुक्त सगळं भरून गेलं पाहिजे. भागवताच्या कथा ऐकण्यासाठी नाहीच आहेत, ऐकतो आपण म्हणून आपल्याला कंटाळा येतो. ऐकायसाठी नाही आहे, अनुभवायसाठी. जेव्हा ते चाललेलं आहे ना, असं कोणी विचारलं ह्याचं हे कोण, याचं नाव काय, त्याचं नाव काय, रामायण पाठ करणं, महाभारत भागवत पाठ करणं हे महत्त्वाचं नाही आहे. जिथे ते प्रवचन चाललेलं आहे त्या क्षणाला ते आपल्यामध्ये उतरणं, अवतरित होणं म्हणजे ते ऐकणं आहे. त्यामुळे हे जर शास्त्र ॲप्लाय केलं तर कधीही रामायणाचा किंवा भागवताचा कंटाळा म्हटलं तसं 5000 वेळा लागोपाठ ऐकलं तरी येणार नाही. मग प्रत्येक वेळी मला त्यातलं भगवंताचे जे गुण आहेत ते आत्मसातच करायचे आहेत, उलट जीवाचं सोनं होईल ते. नारदजींनी ह्याच्यात आपल्याला हा उपाय सांगितला आहे की तुम्हाला जर भक्तिवृद्धिंगत करायची असेल तर तुम्ही पुराणांचं वाचन करावं किंवा श्रवण करावं. आपल्याला त्याच्यामुळे प्रेरणा मिळते आणि आपण जास्तीत जास्त भक्ती वाढवू शकतो. निस्वार्थी वृत्ती अंगात आणली पाहिजे. भगवंताशी अनन्यत्व कसं साधायचं,
हे त्या गोष्टींमुळे, पुराणातल्या गोष्टींमुळे कळतं आपल्याला. भागवत तर अनेक वेळा वाचावं. गोपींच्या गोष्टी वाचल्या की कळेल भगवंत म्हणजे काय आहे. कशाचाही त्याग करायला गोपी तयार असायच्या. या गोष्टींचं पुन्हा पुन्हा जर चिंतन केलं आपण तर ते आपल्यामध्ये खोलवर रुजेल आणि भक्तिभावना वाढीला लागेल. भक्तीचं विकसन हळूहळू कसं करत जायचं, भक्तिप्रेम कसं वाढवत जायचं, ते कसं जोपासायचं, याच्यावर सतत मनन, निराधार मनन नाही करायचं. पुराणकथा वाचून मग त्याच्यावर मनन करायचं आहे आपल्याला. म्हणजे काय आहे, भक्तीच्या बाबतीत सुरुवातीला आपण कोणतं हे करतो काम भक्तीबाबत, तर शारीरिक करतो. म्हणजे जप करणं, माळ ओढणं, पूजा करणं, अमकं करणं, मंदिरात जाणं, भजन करणं, टाळ वाजवणं वगैरे. हां, नंतर आपण काय करतो, हळूहळू मानसिक गोष्टी करतो. मनामध्ये भगवंताला वरणं, मनामध्ये तशी भक्तिप्रेम वाढवणं, आणि थोडंसं बौद्धिकही काम केलं पाहिजे. म्हणजे भक्ती कशी वाढवावी हे पुराणातल्या गोष्टींवरून बुद्धीच्या साह्याने त्याच्यावर विचार केला गेला पाहिजे. सतत चिंतन केलं तर या गोष्टी होतात आणि आपल्यामध्ये भक्ती प्रतिबिंबित होते. या सूत्रामध्ये एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे एकच आहे की अनेक गोष्टी आपल्या विचारांच्या आड येतात, म्हणजे भक्तीच्या आड येतात. अनेक गोष्टी भक्तीच्या आड येतात. सतत काहीतरी मनाविरुद्ध, मग कोणीतरी येणार, मग काहीतरी बोलणार, मग काहीतरी होणार, असंच झालं तसंच झालं. अरे संसार आहे म्हणजे अनंत गोष्टी आहेत. एक चांगलं होतं तर दुसरं वाईट होतं, एक दिवस चांगला जातो सरळ तर दुसऱ्या दिवशी काहीतरी मनाविरुद्ध होतं, मन बेचैन होतं. तर त्याच्यामध्ये वावरण्यात अर्थ नाही आहे. आपण नारदजी म्हणतात की तुमचं जर लक्ष्य, म्हणजे तुमचा जर जीवनाचा हेतूच हा आहे की भक्ती वाढवायची आहे, या गोष्टींशी आपण नातंच ठेवायचं नाही आहे. ते होईल आणि आपण त्याच्यावर उपाय करू. कधी उपाय फसतात आणि कधी उपाय यशस्वी होतात, ते तर करतच राहायचं आहे. पण त्याच्यामुळे जी भक्ती अफेक्ट होते ती होता कामा नये, असं नारदजी क्लिअरली सांगतात. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा, तर शारीरिक, नंतर मानसिक आणि नंतर बौद्धिक अशा तीनही पातळींवरती तुम्ही सतत कार्य करत राहा. म्हणजे तुम्ही कार्यमग्न पण व्हाल आणि भगवंताशी अनन्य भक्ती केली की आपला या यश अपयशांच्या दृष्टीने काही आपलं नातं राहत नाही. पुढच्या सूत्रामध्ये म्हटलेलं आहे, सुख दुःखेच्छा लाभ आदी त्यक्ते काले प्रतीक्षमाणे क्षणार्धम अपि व्यर्थम न नेयम. बघा इतकं सुंदर आहे. सुख दुःख इच्छा लाभ आदी त्यक्ते. आता जे सांगितले तेच की सुख दुःख इच्छा कामना लाभ काय होईल, तोटा काय होईल, या सगळ्या विचारांचा आपण त्याग करायचा आहे.
काले प्रतीक्षमाणे हां क्षणार्धम अपि व्यर्थ न नेयम. म्हणजे हा जो काळ आहे ना, हा जरा भक्ती आहे ना, आता जरा मी अडचणीत आहे, जरा ही भक्ती जरा नंतर करू आपण, माझं जरा मन रमत नाही आहे, असं नाही. काले प्रतीक्षमाणे क्षणार्धम अपि व्यर्थम न नेयम. अर्धा क्षण सुद्धा कधी आपल्याला चांगला काळ येईल, अडीअडचणी दूर होतील, मग आपण जरा भक्ती करू, असा विचार करून अर्धा क्षण सुद्धा तुम्ही वाया घालू नका. न नेयम, अर्ध प्रतिक्षणम न नेयम. सांगा. कारण त्या अर्ध्या किंवा एका क्षणाने सुद्धा मनाला जर भक्तीच्या विरुद्ध सवय लागली तर त्याचा उपयोग होत नाही, आपण भगवंतापासून दूर जातो. खरं जर सांगायचं झालं, एक घरात बसलेला माणूस आहे, बाहेर खूप पाऊस पडतोय, म्हणजे मुलगा आहे छोटा, तो रडायला लागला. पाऊस पडतोय, आता काय करायचं, माझ्याकडे तर छत्री नाही. सगळे हसतील त्याच्याशी. का? तू तर घरात बसलायस, छत्रीचा आणि तुझा काय संबंध, पावसाचा आणि तुझा काय संबंध आहे, पाऊस आला म्हणजे छत्री पाहिजेच. अक्षरशः आपलं असं आहे. काय आहे, सुख दुःख सगळ्या इच्छा, हां आपल्याला काय लाभ होत आहेत, काय तोटे होत आहेत, काय यश येतं आहे, काय अपयश येतं आहे, रडायला सुरुवात करतो आपण. काहीही संबंध नाही आहे आपला आणि त्या सुखदुःखांचा. या देहासाठी ते काही काळ येतात आणि काही काळ जातात. या देहामध्ये आहे ना चित्त, देहामध्ये चित्तामध्ये वासना राहतात. मला एक सांगा ना तुम्ही, एका लहान चौथीतल्या मुलाला 10वीच्या वर्गात कोणते तास आहेत याच्याबद्दल काय घेणं देणं? काही नाही ना. आपण त्याला म्हणू तू त्याच्यात डोकं घालू नको, तुझा काही संबंध नाही 10वीच्या वर्गाशी, चौथीत आहेस तू, तुला ते विषय तरी आहेत का? असं आहे आपलं. काय संबंध आहे? देहाच्या विषयांशी आपला काहीच संबंध नाही. हे सगळे सुख दुःख, लाभ हानी, यश अपयश, देहामध्ये चित्त आहे, चित्तामध्ये वासना आहे. या वासना ही सगळी कार्य घडवून आणतात. आणि ते कोणाला लागतं ते सगळं? मनाला. त्रास होतो त्या मनाला. ते मन आहे या देहामध्ये, पण सगळे हे देहाचेच भाग आहेत ना. माझा काही संबंध नाही. त्या वर्गांमध्ये काय काय चाललंय ते चालू दे ना. मी मोठ्या वर्गात आहे. आत्ता जर मी असं म्हणायला गेलो, मॉन्टेसरी ते रंग देतात, रंगवायला लावतात, मला तर तेच आवडेल करायला. असं म्हटलं तर काय हसतील सगळे. म्हणजे त्या देहाशी माझा काही संबंध नाही आहे तसा. तो देह फक्त मला सांभाळायला दिला आहे. म्हणजे बघा, मुलंही पालकांकडे सांभाळायसाठी असतात. त्याचं कारण सांगते मी, वेडवाकडं काही बोलत नाही आहे. सांभाळायसाठी म्हणजे काय? मुलं शाळेत जातात की नाही? मुलं शाळेत जातात. शाळेत त्यांच्या वर्गात कोणकोणते तास होतात. आपल्या मुलाला ड्रॉइंग आवडत नाही आहे, मग बाई त्याला रागवत आहेत. आता पालक काय करणार? त्याला समजून सांगतील थोडंसं, पण पालकांनी रडून चालेल का त्याच्यासाठी? नाही ना. मग त्याला त्याच्यात तयार झालं पाहिजे, त्याला त्याच्यात उभं राहिलं पाहिजे. थोडी येत नाही, थोडी प्रॅक्टिस केली पाहिजे बाईंचा मारापासून वाचायसाठी.
बस असं त्याला त्याचं शिकवणार आपण. एवढंच ना. आपलं कार्य तेवढंच आहे, मनाला सुनियंत्रित करणं, की अरे येडे हे सगळं जातं. सुख दुःख अपयश आज झालं तरी ते उद्या गेलेलं असतं, मग त्याचा इतका विचार कशाला करतोयस तू. असं मनाला फक्त सुनियंत्रित करू शकतो. त्यात आपण इन्व्हॉल्व होऊन वेड्यासारखं वागण्याची गरज नाही आहे. हे इथे सांगितलेलं आहे की क्षणार्धम अपि न देयम. अशा फालतू गोष्टींसाठी तुम्ही अर्धा क्षणसुद्धा देऊ नका आयुष्यातला. तो अर्धा क्षणसुद्धा परमेश्वराच्या भक्तीसाठी आवश्यक आहे. म्हणजेच कोणत्याही गोष्टींनी तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. सुख दुःख लाभ हानी हे सगळे या जीवनाचे गुणधर्म आहेत, शरीररूपी जीवनाचे. आणि ते चालूच राहणार, कारण आपल्याला जगायला तर शरीर लागतं की नाही. मग ते चालू राहणार. आणि ते चालू राहू दे ना. कोणत्या वर्गात काय चाललं आहे, आपल्याला काय करायचं आहे. आपली आपली साधना, आपली भक्तीची कर्म आपण अगदी निश्चयाने करत राहिलं पाहिजे, ज्याच्या योगाने आपल्याला भक्ती वाढत जाईल. प्रत्येक क्षणी साधना झाली पाहिजे. म्हणजे कुठल्या स्टेजला ते हे आहेत नारदजी बघा तुम्ही. बुद्धीचा उपयोग करून थोड्याशा आपल्या शंका कुशंका चर्चांमधून काढून टाकल्या तरी चालेल, पण त्याचा युक्तिवाद करत बसू नये की आपलंच म्हणणं खरं, हे करू नये. किंवा आता मी आहे ना जरा भक्ती साधना करत नाही आहे, मला जरा धावपळ आहे, आता गुढीपाडवा आला आहे, मग मी गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी साधनेला सुरुवात करणार. हे सगळं फसवं आहे बरं का, काही नाही. म्हणजे आत्ता एकदम रिलॅक्स होऊन रविवारच्या संध्याकाळची वाट पाहत राहायची. सणच आहे, घरातलं कोणीतरी म्हणतं बाहेर जाऊ, किंवा कोणीतरी येतं जाऊ दे आज पाडवाच आहे ना, असं होणारच. मग आपण नंतर सुरू करू. उद्या काय आहे, उद्या तर सोमवार आहे, नको नको जरा 2 दिवस निघून जाऊ दे. तर कोणता दिवस चांगला आहे, कोणता वार चांगला आहे, मग त्याच्या विश्वासाप्रमाणे. हे असं नाही आहे. नारदजी म्हणतात काय, प्रतीक्षमाणे व्यर्थ न नेयम. प्रतीक्षा करत बसू नका, कशाची वाट पाहत बसू नका कोणता क्षण चांगला येणार आहे. जीवनात आपण म्हटलं आत्ता आपण उद्याचा दिवस चांगला म्हणतोय आणि उद्या काय घडेल माहीत नाही. काय घडेल म्हणजे काय की काय हातात नाही, कोणीतरी येईल, कुठेतरी बाहेर जावं लागेल, काहीतरी होईल, काहीतरी डिस्टर्बन्स होईल, झोपच लागेल, काहीतरी होईल, सांगता येत नाही. शुभश्च शीघ्रम. आज जे मनात आलं आहे ते आज करायला लागा. सावधगिरीने उद्या आपण करतोय की नाही पहा. रोज आज मी करतोय की नाही काल केलेली गोष्ट, ती आपण कशाचीही कुठलाही क्षण चांगला किंवा वाईट येणार नाही आहे. आत्ताचा हा क्षण चांगला आहे ना बस, आणि त्याचाही विचार करायची गरज नाही. क्षण चांगला आणि वाईट नसतोच, त्याला एखादी घटना जोडली जाते आणि तो चांगला किंवा वाईट होतो. जीवनात अनेक गोष्टी आपल्या हातातच आहेत की आपण काही प्रयत्न करून, काही कष्ट करून शक्यतोवर
चांगले क्षण आणण्याचा प्रयत्न करतोच. यात काही मी नवीन नाही सांगितलेलं. प्रत्येकजण करतोच आणि त्यातनं काहीच हातात नसतं. काहीही घडू शकतं. काही विपरीत फार मोठं घडतं असं नाही, पण ते आपल्या साधनेच्या आड येऊ शकतं. म्हणून काय आहे की आत्ता या क्षणी एखादी गोष्ट चांगली करावीशी वाटली ना भक्तीच्या बाबत, की ती लगेच करायची. नंतर होईल का नाही माहीत नाही. हां, आता मी ठरवलं आहे आज रात्री झोपायच्या आधी हे करायचं आणि मग ते रोज करायचं. रात्री झोपायच्या आधी काय होईल सांगता येत नाही. आत्ता वेळ आहे का आपल्याला? मग करून मोकळे होऊ आपण. माहीत नाही. रात्री झोपताना काय होईल माहीत नाही मला. मग आपण सारवासारव करतो. हो, आज मी खूपच दमले होते ना, काय करणार, कधी झोप लागली मला कळलं नाही. असू दे, मी आता उद्या करीन. उद्या परत झोपायच्या आधीच करीन, म्हणजे परत उद्या मी दमलेलीच आहे. नारदजींचं म्हणणं आहे की आपण आहे ना, एक क्षण काय, अर्धा क्षणसुद्धा भक्तीच्या साधनेशिवाय घालवू नये. बाकी सगळ्या गोष्टी फोल आहेत. कोण काय बोललं, कोणी काय केलं, काय यश आलं, काय अपयश आलं, काय दुःख आलं, काय सुख आलं, असं नको होतं व्हायला, तसं हवं होतं व्हायला, सगळं फोल आहे. शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे आपले सेवक आहेत. ते सेवकांना काही अडचणी आल्या, दुखापत झाली, मलमपट्टी करा. पण तुम्हाला नाही झालेलं, मग ते तुम्ही सोडून द्या. त्यांना समजवा, त्यांना दिलासा द्या, त्यांना आधार द्या. मी आहे, घाबरू नकोस. पण भक्तीमध्ये त्यांनाही ओढा. सगळ्यांना सुसंस्कृत करून टाका. वेळ वाया घालवणं अजिबात बरोबर नाही. कारण हे विक्षेप जे येतात ना, ते भगवंताच्या आणि आपल्यामध्ये अंतर निर्माण करतात जास्तीत जास्त. आणि एक लक्षात ठेवायचं, काय आहे, हे जे जीवन काळ आहे ना, हा कधीही आपल्याला फार मोठा सुसंवाद साधू देणार नाही आहे. तो काळ हा पंचमहाभूतांशी रिलेटेड आहे. आणि माझे जे सेवक आहेत, माझी जी साधनं आहेत ना सगळी, ती सगळी पंचमहाभूतात्मक आहेत. सगळी साधनं पंचमहाभूतात्मक आहेत. आता सगळ्या साधनांवर त्याचा प्रभाव आहे काळाचा. काळाचा प्रभाव असल्यामुळे ती साधनं सतत काळामुळे प्रदूषित होत असतात. शरीराला दुखापत, मनाला दुःख, चिंता, बुद्धीचा अविवेक, चित्तामध्ये वासना, अहंकाराचा परमावधी, असं सतत होत असतं. त्याच्याकडे फार लक्ष देण्यासारखं काहीही नाही. दुनियेत आहे की नाही, असंच आहे की नाही सगळं. आपण किती गोष्टी सोडून देतो. का बरं सोडून देतो? कारण काही नाही आहे या दुनियेत, ह्याच्याशिवाय काही नाही आहे. त्यामुळे फार मोठा सुसंवाद आपल्या जीवनात साधेल आणि मग आपण भक्तीला सुरुवात करू, असं काही होणार नाही आहे. आणि फार सुलभ असं जीवन झाल्यावर भक्तीची इच्छाच होत नाही. त्यामुळे आज आता एक कळलं की या सुखदुःखांवर अवलंबून असं आपलं काही नाही. ती भक्ती सतत वृद्धिंगत करत राहिलं पाहिजे. आणि तीनही पातळींवर, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, तीनही पातळींवर त्या भक्तीवरती आपण काम केलं पाहिजे. आपण काय झालं आहे माहिती का, या जीवन प्रवासाला निघालेलो आहे ऑलरेडी. हा जीवन प्रवास म्हणजे काय आहे? तुम्हाला काय वाटतंय? कुठे चालला आहे हा प्रवास? एका शरीरातून दुसऱ्या शरीरात.
अजिबात नाही. हा प्रवास कुठे चाललाय? जीवाकडून ईश्वराकडे चाललाय. म्हणजे जीव हळूहळू नष्ट होणार, त्याचं अस्तित्व, आणि ईश्वरच बनणार आहे. म्हणजे काय आहे? तीर्थक्षेत्र यात्रा आहे. केवढा आनंद आहे. ईश्वरी क्षेत्रावर आपण जाऊन पोचणार आहोत. सतत त्याचा आनंद घेत राहा. एक ही क्षण अंतर शांततेनुसार शिवाय वाया जाऊ देऊ नका. काहीही घोळ चालू दे, AC लावला, बाहेर कितीही गरमी असू दे, त्या खोलीचा जो थंडपणा आहे त्याचा काहीही संबंध नाही उन्हाळ्याशी. कळतही नाही आपण कुठे आहोत. तसं तीर्थक्षेत्री चाललोय आपण, ईश्वर होण्यासाठी चाललोय. हा आतमध्ये AC लावून टाकायचा. कोणतंही बाहेरचं दुःख किंवा अपयश आपल्याला होरपळू शकत नाही. काही संबंध नाही. मन शांत आहे एकदम. कारण आपण चाललोय कुठे? ईश्वर होण्यासाठी. अतिशय आनंदी आनंद आहे मनात. ही अवस्था जेव्हा येईल तेव्हा ती भक्ती वृद्धिंगत होणार आहे. आणि ही अवस्था केव्हा येणार आहे? तर एकही क्षण कधी चांगला येईल तेव्हा कुठे आपण भक्ती करू, असा वाट बघण्यात जाऊ देऊ नका. अहिंसा, सत्य, शौच, दया, अस्तिक्य आदी चारित्र्याणी परिपालनीयानी. म्हणजे ज्या ज्या गुणांनी चारित्र्य आपलं उंचावेल ते गुण आपण पाळावेत. त्या नियमांचं आपण पालन करावं. काय आहे, शेवटी आपणच ह्याचा बदला घेऊ, त्याच्याशी जशास तसं वागू, आपण खूप शांत आहे असं दाखवू, वेळच येऊ दे ह्याला आपण असा बदला घेऊ असं दाखवू त्याला ना वगैरे. आजकालची ही खूप स्टाईल आहे. आम्ही खूप आनंदी, आम्हाला खूप प्रेम वाटतं आणि मग काहीतरी आतून. तर हे काय, आतून भगभगीत आहे सगळं आणि वरून शांत आहे. पण आपली परिस्थिती कशी पाहिजे? बाहेर काहीही असू दे, आताच म्हटलं ना, आतमध्ये AC असेल तर कशाचा परिणाम होत नाही. आपल्यासाठी, हा लोकांसाठी नाही चाललेलं आता हे, लोकांसाठी नाही. आपल्या आतमध्ये AC कशाचा लावायचा आहे तर ते त्यांनी या सूत्रात सांगितलेलं आहे. काय काय म्हणजे अहिंसा. अहिंसा खूप महत्त्वाचं आहे. कोणाला काही वाईट वाटेल असं काहीही बोलायचं नाही. अहिंसा म्हणजे मारामारी कोणी करतच नाही इतक्या मोठ्या वयाला. आपण कोण गुंड नाही. पण कुणाच्या बुद्धीला चीर पडेल किंवा कुणाच्या मनाला कापून काढायचं असं करू नये आपण. सत्य, उगीच काहीतरी इकडचं तिकडे तिकडचं इकडे करून सांगायचं, मोठं करून सांगायचं. शौच, शुद्धता हवी मनाची. दयाभाव, अत्यंत दयाभाव पाहिजे. आस्तिक्य, आपलेपणा. हे जे चारित्र्य उत्तम ठेवणारे गुण आहेत त्याचं जास्तीत जास्त आपण विकसन करावं
आपल्या मनातला दयाळूपणा जाता कामा नये. मनामध्ये आपल्या दया उत्पन्न होणं किती चांगलं असेल, किती वाईट. दया ह्याचा अर्थ सिंपथी अजिबात नाही. दया म्हणजे प्रेम, दयाळूपणा म्हणजे सिंपथी नाही. कुणाही बद्दल दया दाखवणं वगैरे, सिंपथी हे चुकीचं अर्थ घेतला जातो. दया क्षमा शांती हे वेगळं आहे. दया ह्याचा अर्थ अत्यंत प्रेमळपणा. दयाळूपणा म्हणजे प्रेमळपणा. ईश्वराचा जसा दयाळूपणा आहे तसा. म्हणजे कोणाच्याही कोणत्याही कृतीवर आपलं अवलंबून नाही आहे वागणं. त्याने असं केलं म्हणून मी तसं केलं असं नाही. माझं मन हे पूर्ण दयेने भरलेलंच पाहिजे, तरच मी ईश्वरच आहे, नाही तर नाही ईश्वर. मनुष्य होऊन इतके दिवस पाहिलं, मनुष्य होऊन फायदा काहीच नसतो. अंगी विवेक पाहिजे, हे सगळे चारित्र्याचे गुण पाहिजेत आपल्या अंगी. म्हणजे मग आपण भगवंताच्या जास्तीत जास्त जवळ जातो. म्हणजे नुसतंच बुद्धीची सूक्ष्मता आहे, नंतर भगवंताबद्दल नुसतीच कोरडीच अनन्यता आहे, आणि चारित्र्य काहीच नाही. म्हणजे मनात अरे इकडे मंदिरात गेलं की डोळ्यातनं अश्रू, आणि तिकडे बाहेर आलं की ह्याला दुखवायचं त्याला दुखवायचं, कोणाला दुखावलं नाही तरी ह्याच्याबद्दल मनात वाईट विचार करायचे, त्याच्याबद्दल मनात वाईट विचार करायचे. याचा आत्मविश्वास कसा गमावेल, त्याला कसं खाली पाडायचं, खाली दाखवायचं. हल्ली काय झालं माहिती का, खूप सौम्य शब्दात, त्याला पूर्वी काय म्हणायचं माहिती का, शाल जोडे, शालीतून जोडे, अतिशय हळुवारपणे जोडे मारायचे. आजकाल तसं वातावरण आहे. पण याने काय होतं माहिती आहे का, आपलं मन आतून मलिन होऊन जातं. तो 2 क्षण मिळणारा आनंद आहे. आता या सूत्रामध्ये काय झालं आहे, काय सांगितलं आहे त्यांनी, की या सूत्रामध्ये ते असं सांगतात की नुसती भक्ती, भक्तीची अनन्यता आहे, ईश्वरा मला तुझ्याशिवाय राहवत नाही रे, हे सगळं काय होतं माहिती का, काही दिवसांनी हे कोरडं पडतं. का? कारण मन आर्द्रतेने ओलं नाही आहे. आर्द्रता कधी येते मनात, दयाळूपणा कधी येतो, प्रेम कधी येतं, तर आपण आधी प्रत्येक जिवंत माणसाशी, म्हणजे परमेश्वर कसा आहे तो दिसत नाही, दिसत नाही म्हणजे ते परमेश्वराचं आपल्याला काही जाच पण नाही आहे, त्याची काही भीती पण नाही आहे, तो काही आपल्याला शिक्षा करेल का आपला बदला घेईल ते पण नाही आहे. आपलं काहीतरी कमतरता, आता परमेश्वर आपल्याबद्दल सगळंच जाणतो, पण आपली काही कमतरता तो कोणाला तरी जाऊन सांगेल अशी पण भीती नाही ईश्वराविषयी. आता सांगा, मग ईश्वरावर प्रेम करणं सोपं आहे हो, पण ईश्वर काय म्हणतो की ही सगळी माझीच लेकरं आहेत. मग जर तुला त्यांच्यावर प्रेम नाही करता येते तर माझ्याकडे येऊ नको तू. साधी गोष्ट आहे ना. ते छोटा भाऊ असतो, मोठा भाऊ तो जातो सारखा दादा 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 करत. हा मोठा भाऊ हा त्याला काहीतरी मारतो विरतो, तू असं का करतो, तू तसं का. मग येतो आईवडिलांना, आईवडील म्हणतात आधी त्या छोट्या भावाला तू व्यवस्थित सांभाळून वागव, मग तुझे लाड, बाकी काही नाही. दोन्ही त्यांचीच मुलं आहेत ना. परमेश्वराचं असं आहे की तू माझ्या जवळ यायला बघतोयस भक्तीने, नुसतीच भक्तीची अनन्यता, नुसतंच तू ज्ञान तू प्राप्त करणार. हां, तुला ही शक्ती तरी कोणी दिली आहे भक्ती किंवा ज्ञान प्राप्त करून घ्यायची? आधी तुला बाकीच्यांशी असं वागता येतं आहे का? चालत्या बोलत्या व्यक्तींमध्ये तुला परमेश्वर दिसतोय का?
त्यामुळे आपल्यापैकी अधिक लोकांना भक्ती वृद्धिंगत होण्यामध्ये अडथळे येतात. हे एक मोठं सिक्रेट आहे ह्याच्यात. ह्या सूत्रामध्ये, हे सूत्र इतकं महत्त्वाचं आहे की दिसायला खूप साधं दिसतं की चारित्र्य वाढवणारे सगळे गुण आपल्या अंगात पाहिजे. म्हणजे काय, नको रे बाबा कुणाला वाईट वाटेल असं नाही बोलायचं आपण. म्हणजे आपण खूप सौम्यपणाने जरी बोललो, दूरच्या चालीने जरी बोललो, तरी ज्याप्रमाणे ज्या हुशारीने आपण बोलतोय त्याच हुशारीने, तीच बुद्धिमत्ता, तोच परमेश्वर दुसऱ्यात नाही आहे का, त्यालाही ते समजतं पण तो समजल्यासारखं दाखवत नाही, पण तो दुखावला जातोय ना. अतिशय सूक्ष्म पातळीवरती या गोष्टी आहेत आणि त्या मनामध्ये जशाच्या तशा राहून जातात. एवढंसं जरी मन लोकांचं दुखावलं आपल्याबद्दल, हे धागेदोरे इतके नाजूक आहेत की ते बंधन पडतं लगेच आपल्याला. आणि ते बंधन पडलं की आपण थोडेसे भक्तीपासून परत दुरावतो. मग वाटतं की अरे काय होतं आहे, मी इतकी भक्ती करण्याचा प्रयत्न करतो आहे, कोरडी भक्ती नाही जमणार, ईश्वर करूच देणार नाही आहे ती. आणि ईश्वरांनी करू देण्यापेक्षा शास्त्रच असं आहे की जरा जरी कुणाला दुखवेल असं झालं रे झालं की होतं काय माहिती का, की बंधन पडतं ते. आणि बंधन झालं की गॅप पडायला लागते, दूर होतात नाती, ईश्वरापासून आपण दूर झालं. भक्ती आधी वाढवणं, भक्ती मिळवणं, भक्ती प्राप्त करणं सोपं असतं, पण ती सतत वाढीव ठेवणं, सतत वाढत राहणं, सतत ईश्वराच्या जवळ राहणं. ईश्वराच्या जवळ राहणं म्हणजे नुसतं ईश्वराचा हात पकडून बसणं असं नाही. तो म्हणतो उठ, माझा हात धरून काय होणार आहे, कामं कर, लोकांच्या उपयोगी पड, समाजसेवा कर. कुणाचं काय अडलंय मनातलं ओळखून घे त्याच्या आणि तशी त्याला मदत कर. कुणाच्या मनाला जरी आपण मदत केली तरीसुद्धा आपलं चांगलं होतं ना. म्हणजे सगळे हे धागेदोरे, एवढंसं काहीतरी करा की तेवढंच ते डबल होऊन आपल्याकडे येतं. म्हणून चारित्र्य संपन्न हवे आहोत आपण. आपुलकी वाटायला पाहिजे, प्रेम वाटायला पाहिजे, दया वाटायला पाहिजे, दयाळूपणा पाहिजे, स्नेहाळूपणा पाहिजे. उगीच चढवून कोणाला सांगायचं नाही. कोणालाही मदत करण्याची तत्परता दाखवायची. अशा अनेक गोष्टी आहेत की जे आपल्या चारित्र्याला उंची आणतील. सगळ्या प्राणी मात्रांवर सतत काहीतरी कृपा करण्याची वृत्ती आपल्या अंगी असली पाहिजे. म्हणजे दया. सर्वभूतेषु सर्वत्र अनुग्रह बुद्धी. आणि हा जो सदाचार आहे, सच्चारित्र्य आहे, हे कशाने येतं माहिती आहे का, नुसतं या दुनियेत वावरून नाही, अभ्यासच पाहिजे त्याला. अभ्यासच हवा आहे. सगळे श्रुतिग्रंथ इतके पडले आहेत, शंकराचार्यांचे पडले आहेत, त्याच्यानंतर उपनिषद आहेत, इतके ग्रंथ आहेत, त्याचा सतत अभ्यास पाहिजे. सगळ्यामध्ये हेच सांगितलं आहे, ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी आहे, कोणालाही तुम्ही दुखवू नका. एखाद्याच्या अंतःकरणामध्ये तुम्ही अगदी आपुलकीचा झरा निर्माण केलं पाहिजे. आणि थोडंसंही दुसऱ्याला दुखावणं म्हणजे पशुवृत्ती आहे ही. आता पुढचं जे सूत्र आहे ते उद्या घेऊया.
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।